गोंदियात कायमस्वरूपी पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याकरता दिले निवेदन। जिल्ह्यातील नागरिकांची वाढती गरज लक्षात घेत नियमित व कायमस्वरूपी पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्ष सेवाभावी आघाडीने केली आहे। यासाठी आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी प्रजित नायर यांना निवेदन करण्यात आले आहे। सध्या गोंदिया येथे पासपोर्ट संबंधित सेवांसाठी नागपूर येथून पासपोर्ट व्हॅन आठवड्यातून 3 दिवस सोमवार, बुधवार व शुक्रवार सिव्हिल लाईन येथील पोस्ट ऑफिस परिसरात उपलब्ध असते। उर्वरित दिवसांमध्ये नागरिकांना पासपोर्टच्या कामासाठी नागपूरला जावे लागते, ज्यामुळे वेळ व पैशाचा अपव्यय होतो। गोंदिया जिल्हा हा आदिवासी व ग्रामीण भाग बहुल असून येथील विद्यार्थी, कामगार, व्यापारी तसेच इतर नागरिक शिक्षण, रोजगार व व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढतात। मर्यादित ठराविक दिवसांमध्ये सेवा उपलब्ध असल्यामुळे प्रतीक्षा यादी वाढत असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। अशातच गोंदियात नियमित पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे अशी मागणी भाजप सेवाभावी आघाडीने केली आहे। निवेदन देताना भाजप सेवाभावी आघाडीचे विनोद चांदवानी, भाजपा जिल्हा सचिव अशोक जयसिंघानी, हरीश अग्रवाल, सतीश मेश्राम, योगेश सोलंकी, निखिल राजगुरू, मंगेश श्रीवास, सुनील चावला, शिशिर मसानी, सुनील संभवानी व प्रवीण पटले उपस्थित होते।